तुमच्याकडे मोबाईल आहे, इंटरनेट आहे, तरीही तुम्ही यूट्यूब चॅनल सुरू केलं नाही. याची कारणे प्रत्येकाची वेगवेगळी असू शकतात. परंतु यूट्यूब चॅनल सुरू केल्यामुळे तुमच्यामध्ये होणारे बदल, तुमच्या भविष्यात होणारे बदल आणि यूट्यूब चॅनल सुरू करण्याचे महत्त्व हे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी आहे कविता आणि तुम्ही पाहत आहात ग्रो विथ कविता. या आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आपल्या चॅनलवर दर गुरुवारी आणि शनिवारी व्हिडिओज अपलोड केले जातात. मोटिवेशनल व्हिडिओज आणि प्लस यूट्यूब संदर्भातील सर्व सेटिंग्स, टिप्स आणि ट्रिक्स या आपल्या चॅनलवर मी सांगत असते. त्यामुळे जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बऱ्याच गृहिणी अशा असतात की हुशार असतात, वेगवेगळे नॉलेज त्यांच्याकडे असतात, त्यांना त्यांच्या अंगात भरपूर कला असतात, पण या सगळ्याचा उपयोग करून त्या पैसे कमवू शकत नाही किंवा स्वतःची ओळख करू शकत नाही. कारण असे बरेच कारणं असतात की त्या सोडून महिलांना घराच्या बाहेर पडणं अशक्य असतं. परंतु कुठेतरी माझी ओळख व्हावी, मी कुठेतरी हरवत चालले आहे, हे प्रत्येक गृहिणीच्या मनात असतं. आणि जेव्हा मुले मोठी होतात, तेव्हा शाळेत जातात आणि दिवसभरातील भरपूर वेळ हा आपल्यासाठी रिकामा असतो. तर तर त्या वेळेत आपण यूट्यूब चॅनल नक्की सुरू करू शकतो. यूट्यूब चॅनल सुरू केल्यामुळे आपले आयुष्य बदलू शकते. सगळ्यात पहिला म्हणजे यूट्यूबमधून आपण इन्कम मिळवण्याची संधी आपल्याला मिळते. ज्या गृहिणी आहेत त्यांच्यासाठी ही मोठी संधी आहे. कारण YouTubeमध्ये आपल्याला ज्या विषयात आवड आहे, जी कला आपल्यामध्ये आहे, ती कला आपण व्हिडिओमार्फत इतरांपर्यंत पोहोचवण्याचं काम करीत असतो. आपले चांगले विचार आपण इतरांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण या व्हिडिओजमार्फत करत असतो. जर या प्रकारचे व्हिडिओ तुम्ही तुमच्या वेळेनुसार अपलोड केले YouTubeवरती, तर या व्हिडिओजमधून काही पैसे आपण घरबसल्या कमवू शकतो. हे झालं पहिला मुद्दा पैसे कमवण्याचा. आता दुसरा मुद्दा म्हणजे कॉन्फिडन्स. बऱ्याच दिवस आपण घरात राहून आपला आत्मविश्वास हा कुठेतरी कमी झालेला असतो आणि जेव्हा आपण बाहेर पडतो, तेव्हा आपल्याला हे जाणवतंही, की इतरांकडे पाहून आपण कुठेतरी त्यांच्याशी तुलना आपण आपली करत असतो. हा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी जेव्हा तुम्ही व्हिडिओज बनवायला सुरुवात करता, तेव्हा व्हिडिओज बनवताना जेव्हा तुम्ही कॅमेरासमोर बोलतात, तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स हा नक्कीच वाढतो. सुरुवातीला भलेही तुम्ही अडखळता, चुकता, परंतु जेव्हा वारंवार व्हिडिओज तुम्ही अपलोड करता आणि बनवता, तेव्हा त्यामधून भरपूर शिकत तुमच्यातला कॉन्फिडन्स हा नक्की वाढतो. आणि आता कायम घरात राहिल्यामुळं आपल्यातला कॉन्फिडन्स वाढवणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. हळू आपल्याला बोलण्याची सवय लागते. त्यामुळे आपल्यातले स्किल डेव्हलप होतात आणि साहजिकच पहिल्यापेक्षा चांगलं कम्युनिकेशन आपण करायला सुरुवात करतो आणि आपली पर्सनॅलिटी डेव्हलप व्हायला मदत होते. तिसरा पॉइंट स्वतःची ओळख निर्माण होते. तुम्ही जेव्हा तुमच्यामध्ये जे स्किल आहे किंवा मोटिव्हेशनल असोत, कुकिंगचे असोत, काही शिलाई कामाचे असो, कोणत्याही विषया रिलेटेड व्हिडिओज तुम्ही बनवत असाल, तर ते लाखो लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी ही YouTube आपल्याला देत असतं. म्हणून जर तुम्ही व्हिडिओ अपलोड करून तुमचे व्हिडिओ लाखो लोकांपर्यंत जातात, तुम्ही स्वतःचा एक ब्रँड तयार करू शकता आणि त्याहीपेक्षा आनंदाची भावना म्हणजे तुमची स्वतःची तुमच्या नावानिशी तुमची एक ओळख तयार होते. ते स्वतःसाठी खूप छान आणि आनंद देणारी भावना असते. कदाचित आज तुम्ही शून्य आहात, परंतु एक चांगल्या क्रिएटर्समध्ये तुमचं पुढे जाऊन नावही येऊ शकतं. म्हणजे व्हिडिओ अपलोड करून आपण स्वतःचा एक ब्रँड किंवा स्वतःच्या नावाची एक ओळख बनवू शकतो. चौथा मुद्दा म्हणजे फ्रीडम आणि काम करण्याचे स्वातंत्र्य. जर आपण ऑफिसला गेलो किंवा बाहेर कामाला सगळं घरातलं ॲडजस्ट करून जायचं ठरवलं, तरीही सकाळची सगळी तयारी करून, कामाला जाऊन, संध्याकाळी घरी येऊन, काम करून सगळं तयार अ, सगळी आवराआवरी करणं हे आपल्याला काही चुकणार नाही. पण जर YouTubeमार्फत जर तुम्ही काम करायचं ठरवलं, तर यामध्ये कोणतंही बंधन नसतं कामाचं, म्हणजे टायमिंगचं बंधन नसतं. पण काम तुम्हाला या ठिकाणीही करावंच लागणार आहे. कष्ट कुठेही जा तुम्ही, तुम्हाला कष्ट करावेच लागणार आहे. पण या ठिकाणी तुम्ही आराम करून तुमच्या वेळेनुसार तुम्ही काम करू शकता. यामध्ये तुमच्या मागे कोणीही उभा नसतं, की या वेळेत हे सगळं झालंच पाहिजे. म्हणून हे कामाचं एक फ्रीडम तुम्हाला मिळतं. हा एक प्लस पॉइंट आहे. आणि तुम्हाला एक ठराविकच काम केलं पाहिजे असं नाही. तुम्हाला आवडीचे विषय जे असतील त्यावरती तुम्ही काम करू शकता. आणि 5वा मुद्दा म्हणजे तुमची फॅमिली वाढते. फॅमिली म्हणजे आपल्या जवळची लोक, आपले मित्र-मैत्रिणी, आपले नातेवाईक. त्याच बरोबरीने तुमचं YouTubeवरती एक मोठी फॅमिली तयार होते
आता तुम्ही कुठेही गेलात तर चांगले वाईट अनुभव हे येतच असतात. काही चांगली माणसे भेटतील, काही वाईटही भेटतील. चांगली भेटतील ती आपल्या मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी आपले मित्र-मैत्रिणीचा परिवार हा वाढेल आणि वाईट भेटतील त्यातूनही तुम्हाला काहीतरी शिकायला भेटेल. तुमचा अनुभव त्या ठिकाणी वाढेल. म्हणून आपला मित्रपरिवार, आपली ओळख, आपले स्किल डेव्हलप करण्यासाठी, आपल्यामधला कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी आणि हे सगळं करूनही स्वतःला ग्रो करूनही त्यामधून पैसा कमवण्यासाठी YouTube चॅनल आजच चालू करा. जर तुम्ही YouTube चॅनल सुरू केलं असेल, तर मी नक्की ग्रो होणार किंवा मी नक्की पुढे जाणार असं कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि जर तुम्ही आज शून्य असाल, तरीही घाबरू नका. तुम्ही सातत्याने व्हिडिओज अपलोड करत राहा. हळू तुम्हाला यश नक्की मिळेल. प्रत्येकाला यश मिळवण्यासाठी प्रयत्न हे करावे लागले आहे आणि त्यात तेवढं संयम असणं हेही गरजेचं आहे. म्हणून प्रत्येकालाच एकाच दिवसात 1000 सबस्क्रायबर झाले, 4000 वॉच टाईम पूर्ण झाला असं होत नाही. एखाद्याचं खूप लक असेल किंवा खरी गोष्ट सांगायची तर अगोदर जर कोणाचा फेस ओळखीचा झाला असेल, जर अगोदर कोणाची ओळख असेल म्हणजे Instagramवरून किंवा अगोदर एखादं चॅनल असेल, तर त्यामार्फत त्याचा फेस लोकांचा ओळखीचा असेल, तर अशा काही क्वचित असतात, की त्यांचे एका दिवसातच हा क्रायटेरिया पूर्ण होतो आणि चॅनल मॉनिटाईज होतो. पण जर आपण नवीन असाल, तर संयम ठेवण्याची तयारी ठेवणं खूप गरजेचं असतं आणि कष्ट करण्याची तयारीही ठेवणं तेवढंच गरजेचं असतं. म्हणून YouTube चॅनल सुरू करा, स्वतःला डेव्हलप करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि जर थोडाही तुमच्या उपयोगी येत असेल, तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओसोबत. तुम्हाला आपल्या चॅनलवरती कोणते व्हिडिओज पाहायला आवडतील हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक यू.